पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना विजयाचा विश्वास, पण एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज. भाजपला किती जागा? पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे मतदान पूर्ण झाल्यानंतर आता एक्झिट पोलमधून राज्यात कोणाची सत्ता येणार, कोण होणार पश्चिम बंगालचा किंग? ममता दीदी गड राखणार की मोदींच्या नेतृत्वात भाजपाचं कमळ खुलणार, याची आकडेवारी समोर आली आहे. विविध एजन्सीच्या एक्झिट पोल आकडेवारीतून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. त्यामध्ये दीदींचा झटका बसणार असून वाढीव मतदानाचा फायदा भाजपला होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालकडे भाजपचं सरकार स्थापन होईल, तर पोल डायरीच्या आकडेवारीनुसार देखील भाजप बहुमताचा आकडा गाठत असल्याचं दिसून येत आहे. बंगालमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहता सरकारी टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचं दिसून येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आलेल्या एक्झिट पोलमधून ममता बॅनर्जींच्या 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. मॅट्रिकच्या एक्झिट पोलनुसार भाजप बहुमताचा आकडा पार करू शकते. पश्चिम बंगालमधील 294 जागांपैकी 146 ते 161 जागांवर भाजपला विजय मिळण्याचा अंदाज आहे, तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागांवर थांबावे लागणार असल्याचं दिसून येत आहे. तर काँग्रेससह डाव्या विचारसरणीच्या पक्षांना मिळून अवघ्या 6 ते 7 जागांवर समाधान मानावं लागेल, असा एक्झिट पोल आहे. आता पोल डायरीची आकडेवारी समोर आली असून भाजपलाच बहुमत मिळत असल्याचा अंदाज आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पश्चिम बंगाल.